आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं धमाकेदार डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाजी चौक, जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स, रेफ्रिजरेटर्स, सिंगल डोर एंड डबल डोर, वॉशिंग मशीन्स सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक, बैटरीज एंड इन्वर्टर्स, वाटर प्यूरिफायर्स, आटा चक्की, एयर कंडीशनर्स, एयर कूलर्स, एलईडी टेलीविजन्स, डीप फ्रीजर्स, पीजी कूलर्स एंड रेट्स सारे ऑनलाइन से भी सस्ते। Check prices with us before buying online. Mahalakshmi Sales, शिवाजी चौक, उल्हासनगर 3. All types of EMI options available. आज ही आइए और कंज्यूमर अप्लायंस ले जाइए इजी EMI पर। डोंबिवली पश्चिम के फूले रोड स्थित आनंदी कला केंद्र के मूर्तिकार के अचानक फरार हो जाने से गणेश भक्तों में भारी नाराजगी फैल गई है। बताया जा रहा है कि मूर्तिकार ने पहले ही बड़ी संख्या में गणेश मूर्तियों की बुकिंग ले रखी थी, लेकिन एक साथ आए भारी ऑर्डर का वह दबाव झेल नहीं पाया और कारखाना छोड़कर फरार हो गया। स्थिति यह बनी कि पहले से बुकिंग करवाने वाले भक्तों को मूर्तियां नहीं मिल पाईं। कुछ लोग सीधे कारखाने में पहुंचे और जो मूर्ति हाथ लगी उसे लेकर वापस चले गए, लेकिन कई भक्त खाली हाथ लौटने को मजबूर हुए। आगामी गणेश उत्सव के ठीक पहले इस घटना से भक्तों में असंतोष फैल गया है और लोग मूर्तिकार पर सख्त कार्रवाई की मांग कर रहे हैं। विष्णुनगर पुलिस ने शिकायत के आधार पर प्रफुल्ल कांबले के खिलाफ मामला दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी है। महिना झाला आमची। काय कधी बुकिंग ॲडव्हान्स पैसे वगैरे दिलेले होते? 500 रुपये दिलेले आम्ही ॲडव्हान्समध्ये। हां, पण आता काय आम्ही गेल्या एक हप्त्यापासून येत होतो, आमचे स्टोनचं काम बाकी होतं। हां हां, म्हणजे स्टोनचे पैसे वगैरे नव्हते लावले, ते कॉम्प्लिमेंटरी देणार होते। अच्छा अच्छा। पण एकदा आम्ही दोनदा आलो तर ते बंद होतं। आता उद्या गणेश स्थापना आहे, मग काय करणार आहे तुम्ही? कसं? तेच आता आम्हाला कसं इथे काही लोकांनी बुक केलेल्या नेल्यात ऑलरेडी मूर्त्या, आमची पण बुक होती आणि काही लोकांचं आता बुक गेलेलं आपल्याला पण घेऊन जाणं बरं नाही वाटत आहे। ते लोक आले तर आता आम्ही दुसरीकडे बघतो, नाही तर मग काहीतरी मार्ग तर काढावाच लागेल। पण या प्रकारे पळून जाणं काय योग्य वाटतं का? आता काय त्यांचे प्रॉब्लेम असतील, आपल्याला पण नाही माहिती काय झालेलं नक्की कसं काय ते, त्यामुळे काय सांगू नाही शकत। झालेलं आहे नेमकं? हा मोठीच आता काय काय काहीच माहित नव्हतं कुठे काय। ते सकाळी फोन आला तर फक्त बघायला आलो, तो फक्त कोणच नाही गेटवर, सर्व पळून गेले, फोन पण नाही, कोणाची काय लागत पण नाही। आणि आपली जी आमची मूर्ती होती ते कोण म्हणजे इथे घेऊन सारे निघून गेले जे कोण आले। काय इकडे माहिती दे, म्हणजे कामगार वगैरे काय नाही कोण? आता तर नाहीये कोण, काहीच नाही दिसतंय का, कोणच नाही, सर्व ओपनच आहे। बघा ना तुमच्या समोरच ओपनच आहे। तुमची पण मूर्ती आहे का? ॲडव्हान्स वगैरे सगळे दिलेले आहे तुम्ही? 1-1.5 महिना झाला मूर्ती बुक करून, आणि काल आलेलो मी संध्याकाळी, मला बोलला काय सकाळपर्यंत रेडी होते मूर्ती, आणि हा गायब झाला। आता तुम्ही इथे आलात, काय माहिती मिळाली? मला व्हॉट्सअप वरती भेटली माहिती। काय माहिती, नेमकं काय माहिती मिळाली? व्हॉट्सअप वरती माहिती भेटली, मला फोन केलाय की नाही, बोलत इथला मालक बोलतो फरार झालाय। आता तुम्ही काय करणार उद्या? आता मी दुसरीकडे मूर्ती बुक करतोय। फिर्यादी भगवान धोंडू पवार, राहणार डोंबिवली पश्चिम, यांच्या तक्रारीवरून आज विष्णुनगर पोलीस स्टेशन इथे गुन्हा नोंद क्रमांक 458/2025 कलम 318(4), 316(2) भारतीय न्याय संहिता अन्वये आर्थिक फसवणूक व विश्वासघात केल्याबद्दलचा गुन्हा नोंद झालेला आहे। सदर गुन्ह्यात ची हकीकत अशी की त्यांनी दिनांक 19/7/2025 रोजी आनंदी कला केंद्र, महात्मा फुले रोड, डोंबिवली पश्चिम या ठिकाणी प्रफुल्ल परशुराम तांबडे यांच्याकडे गणेश मूर्ती बुक केली होती। सदर गणेश मूर्ती 3,500 रुपयाची होती आणि त्याआधी त्यांनी 1,501 रुपये आगाऊ रक्कम त्यांना दिली होती। काल रोजी त्यांनी सदर मूर्तीची पाहणी करण्यासाठी सदर कला केंद्राकडे जाऊन चौकशी केली, आणि त्यानंतर रात्री त्यांना असं समजले की प्रफुल्ल परशुराम तांबडे हे सदर मूर्त्या सोडून पळून गेलेले आहेत। तर याबाबत त्यांची खात्री झाल्याने त्यांनी आर्थिक फसवणुकीबद्दलचा गुन्हा नोंद केलेला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास विष्णुनगर पोलीस स्टेशन करीत आहे।